रक्षाबंधनच्या दिवशी सर्व बहिणी एक्सायटेड असतात, कारण की त्या दिवशी सर्व भाऊ आपल्या बहिणींना गिफ्ट्स देतात. पण अशा बहिणी पण आहेत जगामध्ये ज्यांचे भाऊ या लाईफमध्ये, ह्या जगामध्ये नाही आहेत, ते वारलेत आणि त्यानंतरही ते रक्षाबंधन सेलिब्रेट करतात. सेलिब्रेट म्हणजे राखी बांधायचं काम करतात त्यांच्या फोटो समोर ठेवून आणि त्या फोटोला ओवाळून वगैरे ती प्रथा चालू ठेवतात. तर आजचा व्हिडिओ पण ह्याच गोष्टीवर आहे. एक बहीण जिचा भाऊ या दुनियेत नसतो काही वर्षांपासून, ती हर वर्षी प्रत्येक वर्षी ती त्या फोटोला राखी बांधत असते. पण ह्याच वर्षी असं काही होतं की ती चुकते, राखी बांधायला तिला नाही मिळत. त्यानंतर तिच्यासोबत जी गोष्ट होते ती इतकी भयानक असते. ही गोष्ट माझी फॉलोअर कल्याणी, जी पुण्यामध्ये राहते, तिच्या काकीसोबत घडली आहे. ही गोष्ट 2005 ते 6 मधली आहे. तर चला बघूया काय होतं या व्हिडिओमध्ये. तर प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला जसं बहीण ओवाळते भावाला, राखी बांधते, तसंच कल्याणीची काकी, जिचं नाव असतं प्रांजल, ही जाते तिच्या भावाला ओवाळण्यासाठी. तिच्या भावाचा आणि बहिणीचा आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक लहान मुलगा असतो, ज्यांचा कार ॲक्सिडेंटमध्ये खूप वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असतो. पण ज्या वर्षापासून मृत्यू झाला आहे, म्हणजे ज्या वर्षी त्यांची ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली आहे, त्याच्याच नेक्स्ट इयरपासून ती ही प्रथा चालू ठेवते. रक्षाबंधनच्या दिवशी ती जाते त्यांच्या घरी, फोटोला ओवाळते आणि राखी तिथे ठेवून येते. तर ही प्रथा तिची चालू असते. आता एक वर्ष असं होतं की हिला काही कारणांमुळे तिथे जायला नाही मिळत आणि त्यामुळे राखी आणि ओवाळणी ही राहून जाते. तर त्याच दिवशी रात्री प्रांजल म्हणजे कल्याणीची काकी ही घरामध्ये असते तिच्या मुलीसोबत. त्याच रात्री झोपल्यानंतर स्वप्नामध्ये तिला दिसते की तिचा भाऊ आलाय घरी आणि भाऊ त्या स्वप्नामध्ये जिवंत दिसतोय. तिला आलाय घरी, ती ओवाळते. त्या दिवशी रक्षाबंधन असतं, जेवायला वगैरे देते भावाला, सर्व होतं आणि अचानक मध्ये हिला जाग येते. तर तिच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये एक चालू असते की मी आज विसरले तर भावाला राग येईल वगैरे. पण त्या दिवशी असं स्वप्न तिला पडतं. आता दुसऱ्या दिवशी तिच्या मुलीला दिसतंय की तिची वहिनी आणि त्यांचा पोरगा तो त्यांच्या घरी आलाय. आता हे पण तिच्या मुलीला स्वप्न पडतं. प्रांजलच्या मुलीला हे स्वप्न पडतं की प्रांजलच्या भावाची बायको आणि तिचा मुलगा हे घरी आलेत. तर आता दुसऱ्या दिवशी तिच्या मुलीला हे स्वप्न पडतं प्रांजलच्या. तर ती गोष्ट ती शेअर करते आणि मग प्रांजल पण बोलते तिच्या मुलीला की माझ्या स्वप्नात पण माझा भाऊ आलेला आणि मी त्याला राखी बांधत होते. तर 2 दिवसानंतर आता जेव्हा ह्या दोघांना स्वप्न पडतं, 2-3 दिवस तर त्यानंतर ह्या लोकांना काही स्वप्न वगैरे नाही पडत. आता स्वप्न पडून झाल्यानंतर 2-3 दिवस तर या लोकांना ते परत स्वप्न नाही आहेत. पण त्यानंतर असं होतं की प्रांजल झोपले आणि प्रांजलला तिच्या दुसऱ्या बेडरूममधून आवाज येतोय की कोणतरी आतून नॉक करते. बेडरूम बंद असतो बाहेरून, आतून कोणतरी नॉक करते. प्रांजलला वाटतं की तिची मुलगी आहे, पण ती बाजूला बघते तर तिची मुलगी तिथेच बेडवर झोपली आहे. मग ही इग्नोर करायला ट्राय करते, पण तो आवाज कंटिन्यू येत असतो नॉक करण्याचा. हिला वाटतं पहिले की बाहेर कोणतरी असेल. ही उठते आणि बाहेर जात असते, पण जो आवाज असतो तिला दिसते की बेडरूमच्या साईडनी येतोय. बेडरूमच्या साईडला जाते, दरवाजा ओपन करते, आतमध्ये कोण नसतं. ती परत येऊन झोपते. आता परत आल्यानंतर परत तिला तोच आवाज येतोय की त्या बेडरूमच्या आतमधून कोणतरी नॉक करतंय. आता ही दुसऱ्यांदा परत उठून जाते हिम्मत करत. आता सेकंड टाईम ही घाबरली आहे. पहिल्यांदा हिला वाटतं की काहीच नाही आहे, पण सेकंड टाईम ही बोलते तिथे कोणच नाही, मग नॉक कोण करते आतून. आणि क्लिअरली नॉकचा आवाज येत असतो. असं नाही की काही दुसरं बाहेरून आवाज वगैरे. रात्री 2-2:30 वाजलेले असतात, बाहेर सर्व शांत असतं. क्लिअरली आतमधून नॉकचा आवाज येतोय. ही जाते आणि दरवाजा ओपन करते, लाईट्स वगैरे ऑन करते, कोणच नाही आहे. मग दरवाजा ती तो तसाच ओपन ठेवून येते. ती दरवाजा बंद नाही करत त्या बेडरूमचा. आल्यानंतर तिला आवाज येतो जोरात दरवाजा बंद झालाय. आता हे ऐकल्यानंतर ती घाबरते, उठते, घरातल्या सर्व लाईट लावते आणि बघते तो दरवाजा बंद झालाय. आणि दरवाजा इतका पण हलका नसतो की ऑटोमॅटिकली लॉक लागेल. तो दरवाजा बंद होतो. तर त्यानंतर ती घाबरते, पण तिची मुलगी झोपलेली असते म्हणून ती जास्त काही इश्यू नाही करत, जाऊन शांत बसते आणि त्यानंतर तिला झोपच नाही येत. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मुलीला विचारते की तुला कुठला आवाज वगैरे आला का. बोलते नाही, आवाज वगैरे नाही आला. पण तिची मुलगी बोलते की मला स्वप्नामध्ये मामा, मामी आणि त्यांचा पोरगा हे घरी आलेत आणि आपण दोघं नाही आहे घरामध्ये. ते लोकच चहा वगैरे पितायत, जेवण बनवून जेवतायत, ते लोकच वावरतायत, घरामध्ये पोरगा खेळतोय, बाकी आपण दोघं तिथे दिसतच नाहीये. तर प्रांजल ते ऐकल्यानंतर त्या स्वप्नाला इग्नोर करते. तर आता त्याच रात्री प्रांजलच्या मुलीला त्याच घरामध्ये लहान मुलगा खेळताना आवाज येतोय.
तिला वाटते की कोणतरी इथून तिथे धावतंय. लहान मुलं जसं घरामध्ये असतात तेव्हा धावतात, खेळत असतात, त्यांचा जो आवाज येतो हसण्याचा, पळण्याचा वगैरे, तसा तिच्या पोरीला आवाज येतो. आता तो आवाज आल्यानंतर ही उठते, लाईट्स ऑन करते, तो आवाज गायब होतो आणि ही तिच्या मम्मीला बोलते की मला असा लहान मुलाचा आवाज यायला लागला. तर तिची मम्मी बोलते की असं काही नाही आहे, मला पण आला असता आवाज जर असता तर तिला पण वाटतं की भास वगैरे झाला असेल. ती झोपून जाते. मग आता झोपल्यानंतर प्रांजलला वाटतं की हॉलमध्ये कोणतरी, हॉलमधून आवाज येतात. जसं माणसं घरात असताना किचनमध्ये वगैरे कोण असेल तर भांड्यांचा वगैरे आवाज येतो, नाहीतर कोण ना कोण माणूस असलं की एकमेकांसोबत बोलताना आवाज येतो. तसं तिला हॉलमध्ये वाटतं की कोणतरी आहे. आपण नॉर्मल जेव्हा घरी राहत असतो, जेव्हा रात्र पूर्ण शांत असतं, आपल्याला माहिती आहे की त्या जागेवरती शांतता असते, तिथून आवाज नाही, तिथून आवाज नाहीत. पण प्रांजलला वाटते की तिथे कोणतरी आहे, आवाज यायला लागला. आणि ही टाईम चेक करते तर 2:30 वाजलेले असतात रात्री. आणि हा जो इन्सिडेंट आहे तो 2 ते 3च्या मध्येच ह्यांच्यासोबत होतो. तर ही जाते उठून चेक करायला, लाईट्स वगैरे ऑन करून जाते, कारण ही पण घाबरत असते. पण मम्मीला डिस्टर्ब नाही करायचं म्हणून ही प्रांजलला उठवत नाही. ही जाते तिथे जाऊन चेक करते, तिथे कोणच नसतं. येऊन झोपते. आता झोपल्यानंतर तिला हसायचे आवाज येतात. म्हणजे एक माणूस आणि एक बाई हसतायत, एकमेकांसोबत काहीतरी बोलतात आणि हसतात. आता त्यावेळी ही घाबरते, कारण ही बोलते मी आता जाऊन चेक करून आले तर बाहेर कोण होतं. आणि हिला क्लिअरली दिसतंय की, म्हणजे हिला क्लिअरली कळतंय की हॉलमध्येच कोणतरी आहे. बाहेरून बाजूनी, म्हणजे घराच्या बाजूच्या साईडच्या फ्लॅटमधून, नाहीतर मग ह्या इथून खिडकीतून वगैरे असं काही आवाज नाही येते. तिला क्लिअरली आवाज येतोय की हॉलमध्ये कोणतरी आहे. आता ही पूर्ण घाबरले. ही तिच्या मम्मीला उठवते आणि उठवल्यानंतर तो आवाज गायब होतो. आता हिच्या मम्मीलाही बोलते की मला अगोदर पोरगा खेळतोय त्याचा आवाज आला, त्यानंतर मला वाटलं किचनमध्ये कोणतरी आहे, आणि आता लिटरली मला असं क्लिअरली आवाज येतोय की तिथून कोणतरी हसायला लागले. तर हे लोक जातात चेक करायला, दोघं पण उठतात आणि लाईट्स वगैरे ऑन ठेवतात आणि आज चेक करतात. तर तिथे कोण नसतं, येऊन झोपतात. आता थोड्या वेळानंतर ह्यांना आवाज येतोय भांडी वगैरे पडत आहेत, म्हणजे किचनमधले जे भांडी वगैरे ठेवलेत, ताटं प्लेट्स वगैरे सगळे खाली पडलेत आणि ह्याच्या आवाजाने हे लोक घाबरतात. आता जाऊन बघतात तर थोड्या वेळापूर्वी जेव्हा हे लोक आलेत तेव्हा ते प्लेट्स वगैरे प्रॉपर ऑर्गनाइज वेमध्ये ठेवलेले, जे पडणार नाहीत, ना तर हवा वगैरे पण आतमध्ये चालत नाही आहे ज्याच्याने पडतील, ते सर्व खाली पडलेत. आता हे बघून ते लोक घाबरतात. मग आता घाबरल्यावरती लगेच ते लोक टीव्हीला देवाची गाणी वगैरे लावतात, स्पीकरवरती गाणी वगैरे चालू असतात. तर त्यांना त्यानंतर ती नेगेटिव्हिटी फील नाही होत. पण आता ऑब्व्हियसली दोघंच राहतात घरामध्ये, तर अशी घरामध्ये काही गोष्ट होते तर हे लोक इग्नोर नाही करू शकत. हे आपण मूवी वगैरेमध्येच बघतो की 4-4, 5-5 दिवस झाले ही एंटिटी त्यांच्या घरात फिरते तरी ह्यांना फरक नाही पडत. पण रियालिटीमध्ये असं नसतं. 1-2दा जरी कोणाला काही दिसलं, घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आलेत, ते लोक लगेच जाऊन चेक करतात बाहेर की काय प्रॉब्लेम आहे. तर ही जाते एका पुजाऱ्याकडे. आता हिच्या ओळखीचा, हिच्या फॅमिली, जसं आपण डॉक्टर बोलतो तसं एक पुजारी असतो जो ज्याच्याकडे काही प्रॉब्लेम झाले की हे लोक जातात. आता त्या पुजारीकडे गेल्यानंतर तो पुजारी चेक करून बोलतो की तुम्ही ह्या वर्षी तुमच्या भावाला राखी बांधायला विसरले का? डायरेक्टली तो हा क्वेश्चन विचारतो. तर प्रांजल बोलते हो, मी ह्यावेळी विसरले राखी बांधायला, कारण काही काम होतं, नाहीतर प्रत्येक वर्षी मी जाऊन राखी बांधते, ओवाळते वगैरे फोटोला. तर तो बोलतो की पहिली गोष्ट तर तुम्ही ती चुकी केली की तुम्ही दरवर्षी जाऊन राखी वगैरे बांधता, ओवाळता त्या फोटोला. तर त्यामुळे तुमच्या भावाला रक्षाबंधनच्या दिवशी वाट बघत असतो तो की माझी बहीण येईल मला राखी घेऊन, आणि तुम्ही नाही गेलात. तर तो बोलतो तुम्ही प्रत्येक वर्षी जाता तिथे फोटोला ओवाळता, राखी वगैरे बांधता, तर तुम्हाला वाटतं तुम्ही एक प्रथा चालू ठेवली. पण तो जो आत्मा आहे त्या आत्म्याला माहिती की तुम्ही तिथे जाताय, तुम्ही त्या फोटोला ओवाळताय आणि राखी ठेवताय. पण एक आत्मा असे असतात जे लोक नेक्स्ट जन्मामध्ये मूव्ह झालेले असतात. आणि मेन म्हणजे तो बोलतो की आत्मा जे असतात हे रिलेशन ठेवत नाही. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मेल्यानंतर तो भाऊ बहिणीचं रिलेशन ठेवणार नाही, त्याला माहितीच नाही. त्याला एवढंच माहिती की ह्या दिवशी हे रक्षाबंधन आहे, ह्या दिवशी माझ्या फोटोच्या समोर ही गोष्ट येते, ती नाही आले. त्याला इतकं नॉलेज नाही आहे, त्याला इतकं माहिती नाही की बहीण आहे, वाईफ आहे, कोण आहे, काहीच नसतं माहिती. एक एंटिटी असतात असे तो बोलला की त्यांना रिलेशन समजत नसतं की भाऊ आहे की बहीण आहे, काहीच नसतं. ते लोक ॲज अ ह्युमन म्हणून ते लोक कन्सिडर करतात आणि त्यांना जे बोलायचं ते बोलतात. म्हणजे जी एंटिटी बोलू शकते माणसांसोबत ते बोलते, नाहीतर मग त्या लोकांना नुसतं फील होतं की माझ्याजवळ कोणतरी आलं आहे, ही गोष्ट ठेवलं आहे, इतकंच फील होतं त्या एंटिटीला.
त्या लोकांना रिलेशन वगैरे बद्दल काही माहिती नसतं की माझी ह्या यांच्यासोबत रिलेशनशिप काय आहे. प्रांजलच्या लक्षात येतं की मी ह्यावेळी राखी नाही ठेवली आणि मला जे स्वप्नामध्ये पण दिसत आहेत हे तिघच दिसत आहेत, भाऊ, वहिनी आणि त्यांचा पोरगा. आणि प्रांजलच्या मुलीला पण हे तिघं स्वप्नात दिसतात. आणि त्याच गोष्टीनंतर ह्यांच्यासोबत ही गोष्ट व्हायला लागली. लास्ट 2-3 दिवसामध्ये जो पण प्रकार होतोय, दरवाजाचा आतून कोण नॉक करते असं वाटणं, आतमधून पोरगा वगैरे धावतोय जो तिच्या पोरीला दिसतो, तर ह्या गोष्टीवर सोल्युशन काय हे विचारते ती पुजारीला. आता पुजारी बोलतो की मी माझ्या हिशोबाने लोकांना तर हवन करायला हे ते गोष्टी करायला सांगतो, पण हे सोल्युशन मला दिसत नाही आहे की हवन वगैरे करून, नाही तर तुम्ही काय मोठी पूजा जरी केली तरी पण ही गोष्ट तुमच्या घरातून जाणार नाही असं दिसतंय. तर तो पुजारी कन्फ्यूज असतो, कारण की ही एंटिटी इतकी भयानक एंटिटी असते. लिटरली ती आल्या आल्या त्याच दिवसापासून सत्वाला ट्राय करते. आता एक एंटिटी त्यांनी बघितले पुजारीनी, जी आपल्याला 6-6 महिने वर्षभर कळत नाही की आपल्याला कोणी झपाटलंय, पकडलंय. एकदा असं होतं की वर्षभर ती एंटिटी आपल्यासोबत असते आणि हळूहळू त्या माणसाला ती आजारी पाडायला ट्राय करते, त्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करायला ट्राय करते. पण ही एंटिटी अशी आहे की आल्या आल्या त्याच दिवसापासून ती तिची ताकद दाखवायला चालू केली. म्हणजे त्याच दिवसापासून प्रांजलला आणि तिच्या मुलीला फील होतंय की आतमध्ये काहीतरी आहे. म्हणजे ऑब्व्हियसली त्या एंटिटीची पॉवर पण तेवढी असणार. मग हा पुजारी त्यांना थोडा वेळ थांबायला बोलतो आणि तो पुजारी त्यांच्या गुरु, जे पुजारीचे गुरु असतात, त्यांना विचारतो की मला काय करावं लागेल, हे जे प्रॉब्लेम होत आहेत हे मला दिसत नाही आहे की नॉर्मल पूजा हवनने वगैरे जातील. तर त्या पुजारीचा गुरु बोलतो त्यांना काहीच नको बोलू, त्यांना नुसतं सांग 21 दिवस 21 वेळा हनुमान चालीसा वाचायला बोल. तर हा येतो आणि पुजाऱ्याच्या मनात डाऊट असतो, कारण की मोठे मोठे हवन आणि ह्याच्यानंतर भूतप्रेत तो बघितलाय जातात. आता हनुमान चालीसा, नुसती हनुमान चालीसा वाचून 21 दिवस 21 वेळा जाईल की नाही हे त्याला मनामध्ये एक शंका असते. पण तो त्याचे गुरु बोललेत म्हणून तो पुजारी येऊन तसंच सेम गोष्ट प्रांजलला आणि त्याच्या पोरीला सांगतो की तुम्ही हनुमान चालीसा वाचायला बसा तुमच्या पोरीला बाजूला घेऊन आणि 21 दिवस 21 वेळा न चुकता हनुमान चालीसा वाचा. आणि ही हनुमान चालीसा जोरजोरात वाचायची, जे घरामध्ये सर्व आवाज जाईल. तर ही जी आई बोलते, ऑब्व्हियसली ही गोष्ट अशी असते की छोटी नसते, घरामध्ये एंटिटी आहे, तर त्यासोबत राहणं म्हणजे धोकादायक आहे. कोणाचा जीव पण जाऊ शकतो. ऑब्व्हियसली त्या एंटिटीला कळलंय की आतमध्ये काहीतरी अशी लोक गोष्ट करणार आहेत, नाही तर ह्यांना कुठून तरी माहिती पडलं की आम्ही घरी आलोय. त्या दिवशी रात्री झोपले. आता पुजारीला भेटून आल्यानंतर रात्री हे लोक आलेले असतात. त्या दिवशी विचार करतात की आज झोपून दुसऱ्या दिवशीपासून स्टार्ट करायला. त्या दिवशी हे लोक दरवाजा वगैरे ओपन ठेवून झोपलेत. आता प्रांजल मध्येच तिला जाग येते. जाग आल्यानंतर तिला दिसते की तिच्या जो बेडरूमचा दरवाजा आहे तिथून कोणतरी धावलं. म्हणजे लहान पोरगा खेळत असतं, तिला आवाज येत असतो, लहान पोरगा धावला. म्हणजे तिला दिसतंय क्लिअरली की एक सावली आहे लहान पोराच्या साईजची, जी तिथून क्रॉस झाली. आता ही बघितल्यावर खूप घाबरते. लगेच ती मम्मीला उठवते तिच्या आणि बोलते की मला आता दिसलं की एक लहान पोरगा गेलाय. तर आता दिसलंय बोलल्यावरती प्रांजलला त्या गोष्टीवरती विश्वास नाही बसत. लगेच ती बोलते अरे तुला भास झाला असेल, कारण आपण त्याच गोष्टीबद्दल बोलतोय, तर त्यामुळे तुला असं वाटतंय. पण प्रांजलची मुलगी बोलते अरे नाही, मला क्लिअरली दिसलं की कोणतरी ना क्रॉस झालं इथून. तर दोघं आता बसलेत. आता दोघं, आई आणि पोरगी, दोघं बसलेत, लाईट्स ऑन आहेत. त्याच्यामध्ये दोघांना आवाज येतोय की हॉलमध्ये तिचा भाऊ, म्हणजे प्रांजलचा जो भाऊ आहे तो, त्याची बायको आणि त्यांचा पोरगा, हे तिघं पण बोलायला लागले. आणि हे बोलताना त्यांना क्लिअरली आवाज येतो की हॉलमध्ये ते लोक आहेत आणि ह्यांना आवाज येतो. आता त्यानंतर हे लोक शॉक झालेत. आता ह्यांना समजत नाही काय करायचं. तर ही पोरगी मोबाईलवरती हनुमान चालीसा प्ले करते. तो आवाज गायब होतो नंतर. तसंच झोप नाही लागत. ऑब्व्हियसली की भयानक गोष्ट झाली, त्यांना झोप नाही लागत. लाईट्स वगैरे ऑनच असतात. आता सेकंड डेला सकाळी उठल्यावरती सर्वात आधी ही देवाकडे दिवा वगैरे लावते. आता हनुमान चालीसा वाचायला बसल्यावरती ऑब्व्हियसली जो पण माणूस पूजा पाठ वगैरे करतो तो खाली ते आसन हातरतो, त्या आसनावरती तो बसतो. त्या आसनावरती प्रांजल बसले आणि बाजूला तिची पोरगी बसले. आता तिला फील होत आहे की आसन ना कोणतरी हळूहळू खेचते मागे.
तर तिला वाटतं की तिची मुलगी आहे, ती तिच्या मुलीकडे बघते तर तिची मुलगी डोळे बंद करून ती पण हनुमान चालीसा वाचायला लागली. मग ती त्या गोष्टीला इग्नोर करते आणि हनुमान चालीसा जोरजोरात वाचते ती, कारण की जसं पुजारीनी बोलले. तर त्या दिवशी तिला हलकं फील होतं की कोणतरी आसन मागून खेचायला लागले. तर ती गोष्ट ती या मुलीला विचारते की तुला काय असं फील झालं का हनुमान चालीसा वाचताना. तर ती बोलली की नाही, मला काही फील नाही झालं. आता सेकंड डेला परत हे लोक हनुमान चालीसा जसं 21 दिवस 21 वेळा वाचायचे. आता हा सेकंड डे. सेकंड डेला हनुमान चालीसा वाचताना हिच्या पोरीला वाटतं की कानामध्ये राईट साईडनी कोणतरी येऊन बसले. प्रांजल इथे बसले, प्रांजलच्या राईट साईडला तिची मुलगी बसले आणि तिथे विंडो आहे. तिला असं वाटतं की राईट साईडच्या कानामध्ये ना कोणतरी काहीतरी येऊन बोललं. ती बघते तर कोण नाही. आणि हे कसं होतं, हनुमान चालीसा वाचते त्याच्यामध्ये म्हणजे इंटरप्शन यायसाठी. तर ती बघते कोण नाही आहे, पण तिच्या आईने ऑलरेडी तिला बोललेलं असतं की आदल्या दिवशी जसं तिला फील होतं आसन खेचते कोणतरी, त्यावेळी ती बोलते बघ मे बी नेगेटिव्हिटी ट्राय करू शकते आपलं ध्यान भटकवायसाठी, पण तू वाचत राहा. आता हे तिला समजतं की हे काहीतरी नेगेटिव्हिटीचाच हे आहे, पण तिला इतकं माहिती की देवावर विश्वास असतो, तर ती हनुमान चालीसा कंटिन्यू ठेवते वाचायला. आता तिसऱ्या दिवशी हे लोक हनुमान चालीसा वाचायला बसले आणि त्या दिवशी ना अचानकमध्ये बेल वाजते आणि त्यासकट जो बाहेर माणूस आहे काय कोणालाच माहिती नसतं, जोरजोरात ना दरवाजावरती पण हात आपटतोय कोणतरी, त्यासकट बेल पण वाजवतोय. आता हनुमान चालीसाचा जसा एक पार्ट असतो तो पार्ट कंप्लीट केल्यानंतर ही जाते दरवाजा उघडायला, तिची मुलगी. इतका जोरात कोणतरी बाहेरून दरवाजा वाजवतोय म्हणजे काहीतरी एमर्जन्सी वगैरे असेल, म्हणून ही ज्या लक्षात काहीच नाहीत, ही उठून दरवाजा उघडायला जाते. जसं उघडायला जात असते तिच्या लक्षात येतं की मला इंटरप्शन येऊ शकतात आणि हे याच टायमामध्ये कोण कशाला बाहेर येईल. आणि याच्या अगोदर इतक्या जोरात कोणी दरवाजा वाजवला नव्हता. मग हिला कळतं की काही ना काही एंटिटीज ट्राय करायला लागले आपल्याला इंटरप्ट करण्यासाठी. येते आणि परत येऊन बसत असताना ना तिथून तिला आवाज येतो हसायचा जोरजोरात. म्हणजे जो बाहेर ती नेगेटिव्हिटी असते जी ट्राय करत असते, जसं दरवाजा उघडेल तशी ती तिची ताकद दाखवेल. तर ही येऊन हसायला लागल्यावरती ही घाबरते, परत येऊन हनुमान चालीसाचा पाठ करायला लागले. आता ही गोष्ट जी आहे ही दिवसाची होते. म्हणजे ती नेगेटिव्हिटी तिला कळलंय की हे लोक काहीतरी करतात ज्याच्याने आम्हाला हे लोक घरातनं बाहेर काढणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं ते सहन नाही होत. ते लोक दिवसाचं पण तितकीच ताकद लावत आहेत जसं रात्रीचं नेगेटिव्हिटी भूतप्रेत वगैरे दिसतात लोकांना, तसंच दिवसाचा त्या लोकांनी त्यांचा खेळ चालू केला. तर त्यानंतर ही येऊन बसते आणि तो दिवस पण जातो. आता चौथ्या दिवशी जेव्हा हे लोक बसले, आता एक गोष्ट आहे की प्रांजलला ब्रेस्ट प्रॉब्लेम असतो, तर त्यामुळे तिला ना तिथून ब्लिडिंग होत असतं. आता चौथ्या दिवशी जेव्हा ही बसले हनुमान चालीसा वाचायला, तो जो पूर्ण पार्ट आहे ना तो पूर्ण ब्लडनी झाला, ब्लड झाले. तर हे हनुमान चालीसा वाचत असताना हिला कळतंय आता ती नेगेटिव्हिटी त्या प्रांजलला असं फील करून देते की तू हनुमान चालीसा वाचतेस ना, म्हणून ह्या सर्व गोष्टी तुझ्यामुळे होत आहेत. कारण की नेगेटिव्हिटीला हे नको आहे की ती असं काही करून आम्हाला घरातनं बाहेर काढेल. पण ती सेकंड वे जर आपण बघितला तर हनुमान चालीसा वाचायला लागल्यापासून जास्त तिला दिसायला लागले. तर प्रांजलच्या मुलीला हे बघितल्यानंतर ना डाऊट येतो. ती तिच्या आईला बोलते की आपण जेव्हापासून हनुमान चालीसा वाचायला लागलोय तेव्हापासून मी बघते की आपल्याला हे प्रॉब्लेम्स जास्त दिसत आहेत. आणि प्रांजलचा जो ब्रेस्ट प्रॉब्लेम असतो ना तो 6-7 वर्षापूर्वी थांबलेला असतो, त्यानंतर तसा इश्यू कधी झालेला नसतो. अचानकमध्ये आजच कसा प्रॉब्लेम झाला तो. मग प्रांजल स्वतः बोलते की ही नेगेटिव्हिटी जी आहे तीच तशी काही सिच्युएशन क्रिएट करते जिथे आपल्याला हनुमान हे नेगेटिव्ह नाही तर विलन दिसतील आणि ही एंटिटी आहे हिला आपण इग्नोर करू. तर हे कुठे ना कुठे हनुमान चालीसा बंद करण्याचा नेगेटिव्हिटीज ट्राय करते, पण तरी हे लोक चालू ठेवतात. आता भरपूर दिवस होतात. आता ही गोष्ट चालूच असते. आता हे रोज काही ना काही चालू असतं, पण ह्या दोघांच्या मनात आहे की 21 वेळा वाचल्यावरतीच उठायचं आहे दिवसातून. त्यानंतर ना 21 वेळा जसं वाचून होतं यांचं, त्यानंतर ती नेगेटिव्हिटी यांना काहीच त्रास देत नाही. पण ती 21 वेळा वाचायच्या वेळी जो पण त्यांचा तो 1-1.5 तासाचा जो पण टाईम ते लोक बसतात, त्या 1-1.5 तासामध्ये ना ती नेगेटिव्हिटी त्यांची लाईफ आहे ना हेल बनवून टाकायची. म्हणजे तेवढ्या टायमामध्ये इतके काही गोष्टी घडायच्या त्यांच्यासोबत की दुसरं कोण जर असतं त्या लोकांनी गिवअप केलं असतं आणि ते लोक घर सोडून गेले असते, नाहीतर मग त्या लोकांनी ते वाचलंच नसतं हनुमान चालीसा. पण ते लोक ते सुरू ठेवतात, त्यांच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी असते, त्यामुळे ते लोक ती हनुमान चालीसा सुरू ठेवतात.
आता भरपूर दिवसानंतर हनुमान चालीसा 21 दिवसाचा जो संकल्प दिलेला असतो त्याच्यानंतर 1.5-2 महिने झालेत. आता त्यानंतर ऑब्व्हियसली एवढ्या ड्युरेशनमध्ये काय झालं आहे ह्याची क्युरिओसिटी असते पुजारीला, कारण की त्याच्यासाठी हा असा टास्क असतो त्याला पण चेक करायचं की हनुमान चालीसा 21 वेळा 21 दिवस वाचल्यावर काय होईल. इतक्या दिवसानंतर प्रांजल पुजारीला कॉन्टॅक्ट करते. तेव्हा पुजारी तिला विचारतो की काय काय झालं. तर पुजारीला प्रांजल बोलते की 21 दिवस 21 वेळा हनुमान चालीसा आमची ही कंप्लीट झाली आणि त्यानंतर आम्हाला ती नेगेटिव्हिटी दिसली नाही. आणि लास्टच्या दिवशी स्वप्नामध्ये आम्हाला दिसलं की ते लोक घरातून बाहेर गेलेत. ते दोघांना पण स्वप्न आलं, प्रांजलला आणि तिच्या मुलीला पण. पण एक गोष्ट आहे, 21 दिवस इतके आम्ही त्रास सहन केलेत की आम्हाला लिटरली एंडला जसं 20-21वा दिवस असा आलेला की आम्हाला वाटत होतं की कुठेतरी जाऊन आम्ही सुसाईड करावं. आमचा जीव आहे ना त्या घरामध्ये गुदमरलेला, म्हणजे असं वाटत होतं की श्वास घ्यायला पण नाही मिळत आहे. 21वा दिवस इतका टफ होता की त्या दिवशी जो ब्रेस्ट प्रॉब्लेम होता प्रांजलला त्याच्यानी पूर्ण ते तिचा जो तिचे कपडे तर भिजलेच होते, पूर्ण रक्त झालेलं. आणि प्रांजलची मुलगी ते बघून इतकं घाबरलेली, तिला वाटत होतं की ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलवावं, इतका ह्या लेवलपर्यंत त्यांचा जो प्रॉब्लेम झालेला. पण एक गोष्ट अशी होती की जसं 21 वेळा ते वाचून व्हायचं ना हनुमान चालीसा, तो प्रॉब्लेम तिचा सॉल्व्ह व्हायचा, त्यानंतर ते ब्लिडिंग थांबायचं. आता हे सर्व गोष्ट जेव्हा त्या पुजारीला ती बोलते तेव्हा तो पुजारी इतका शॉक होतो, कारण की त्याला पण नसतं माहिती की हनुमान चालीसामध्ये पॉवर किती आहे. नुसतं एकदा जरी हनुमान चालीसा वाचलं त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो ते त्याला पण इतकं माहिती नसतं. ऐकायला तर भरपूर काही त्यांनी पण हनुमान चालीसाबद्दल ऐकलेलं असतं, पण त्याची पॉवर जी 21 दिवस 21 वेळा संकल्प जो त्यांनी सांगितलेला असतो, मोठ्या मोठ्या हवन पूजाने पण जी गोष्ट सॉल्व्ह होणार नसते ती त्या हनुमान चालीसाने सॉल्व्ह होते. म्हणजे इतकी भयानक नेगेटिव्हिटी, मी जसं बोललो की आल्यापासून तिने तिची ताकद दाखवायला चालू केलेली, तशी नेगेटिव्हिटी त्या हनुमान चालीसाने दूर केली. म्हणजे विचार करा किती पॉवर असते हनुमान चालीसामध्ये. आणि त्यानंतर पुजारीनी बोलला की ह्यापुढे फोटोकडे तुला जायची गरज नाही आहे राखी बांधायला. आणि ही गोष्ट मी शेअर केली आहे कारण की ही रिअल इन्सिडेंट झालेली गोष्ट आहे आणि मी हे नाही बोलत की कुणाला थांबवायला पाहिजे वगैरे, मी कोण नाही आहे बोलायला तुम्हाला. पण एक गोष्ट घडली आहे जी रिअल इन्सिडेंट आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केला. आत्ता पण भरपूर जण आहेत ज्यांचे भाऊ वगैरे वारले, जे ह्या जगात नाही आहे, ते लोक राखी वगैरे ठेवतात त्यांच्या फोटोसमोर. तर ते चालूच राहू दे, ते आपल्याला काही त्याचं आपण थोडी कोण बोलणारे होतो. तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता. आणि खूप भयानक होती म्हणून मी शेअर केली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.